नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सो कूल SRJ मध्ये। आणि आज आपण चालले आहोत एका ट्रिपवर, नवीन ट्रिपवर। ट्रिप आहे आपली नरसोबाची वाडी। बघा पोचलोय आपण नरसोबाच्या वाडीला आणि दर्शनाच्या रांगेत उभे आहोत। संध्याकाळचा सीन आहे हा बघा, आजूबाजूला खूप छान असा नजारा दिसतोय। ॲक्च्युअली रात्र असल्यामुळे सगळे अंधार आहे आणि हे दर्शनाचं असं वरून ब्रिज सारखं आहे, तिथून आपण खाली उतरून दर्शन घेणार आहोत। तर ही दर्शनाची लाईन आहे, जास्त लाईन नाही आहे ॲक्च्युली, उशीर झालाय खूप, 9:30 वगैरे वाजलेत। पण नरसोबाची वाडी हे एकदम असं छोटंसं गाव असल्यामुळे लवकर अंधार होतो आणि म्हणजे लवकर बंद होतं, त्यामुळे लाईन तशी कमी आहे, गर्दी पण दर्शन खूप सुंदर होणार आहे रात्रीचा वेळ असल्यामुळे। हे बघा खाली असं त्यांच्या प्रांगणात असं केलेलं आहे। The next day. आणि खूप खूप सुंदर सकाळ आहे आणि हे बघा इतकं धुकं पडलंय घनदाट की काहीच दिसत नाहीये। बिल्डिंगच्या बाजूची मागची बिल्डिंग पण दिसत नाहीये। एकदम घनदाट धुकं आहे। आणि ना हे एकदम घनदाट दिसत, तिथे नदी आहे खरं तर, नदी आणि मागे हायवे रात्री दिसत होता लाईट्समुळे, फक्त आता काहीच दिसत नाहीये। हे बघून ना एक कविता आठवली, शोधी तर धुक्यातून मजला दवबिंदू होऊन येतो, असंच काहीच आहे। खूप सुंदर आहे, मस्त, खूप दिवसाने खूप सुंदर क्लायमेट अनुभवायला मिळतंय। सुपर। मस्त धुकाच्या चादरीतून आम्ही आता नाश्ता करायला चाललोय। सो आणि जस्ट मी तुम्हाला दाखवते व्ह्यू। हे बघा नुसतं धुकं पसरलंय, काहीच दिसत नाही पुढचं। हे बघा, हे इथे आई रियांशी पूर्ण श्रग बीग घालून, झिप्पर घालून, आणि आमचे बाबा ना पाण्याचे थेंब आहेत ना, असे पाण्याचे थेंब असे तोंडावर येत आहेत अक्षरशः। हे बघा सगळं तोंडातनं पण वाफ बाहेर निघते, एवढं थंड आहे इकडे। तुम्ही आमच्या रूमच्या इकडनं फॉग बघितलं तर काहीच दिसत नाही खालचं। One hour later. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा चाललो दर्शनाला सकाळी। चला जाऊया। खूप गर्दी आहे सकाळ असल्यामुळे, त्यामुळे हळूहळू मार्गक्रमण करीत आहोत। समोरच रस्ता आहे, तर चला जाऊया दर्शनाला वाडीच्या पादुकांच्या। नृसिंहवाडीच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत। हा बघा परिसर छान, नदी दिसते, कृष्ण आणि पंचगंगाचं संगम आहे। गर्दी भरपूर आहे इथे। हे बघा पण इकडे ब्रिज आहे, खाली दर्शनाची रांग ही अशी वर आहे, खालपासून वरपर्यंत। मुखदर्शनासाठी वेगळी लाईन आहे आणि
हे बघा कृष्णेचा घाट आहे. आता आपण चाललोय घाटावर. ही कृष्णा नदी आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे इकडे. सुंदर कृष्णाकाठचा नजारा आणि पुढे संगम आहे. तिकडे संगम होतो. दुसरी एक नदी येते पंचगंगा नदी तिथे आणि संगम होतो. आणि हेच पाणी पावसाळ्यात दत्तगुरूंच्या चरणाशी लागतं. खूप सुंदर नजारा नदीकाठचा. गर्दी पण आहे आणि असा हा खूप सुंदर कृष्णा घाट आहे. बोटिंगला नदीत नदीची सफर करूया. हे बघा हे मंदिर आहे. तिकडे बघा, तिकडे पाणी इथे कचरा खूप ही नदी आहे पंचनदी आहे आणि पंचगंगा आणि नदीचं पात्र खूप मोठं आहे आणि समोर असे 2 ब्रिज आहेत. एक छोटा आणि एक मोठा. आणि आपण नदीच्या अशा मध्यभागी जातो. तो घाट आहे तिकडे भला मोठा असा. आणि आम्ही आता एवढ्या दूर आलेलो आहोत. हे बघा इथे मशीनची बोट अलाउड नाही असं ते काका बोलले. ही कुठली कशी मम्मा? वल्लवायची हाताने जे वल्लवत आपली बोट पुढे जाते. घाट आहे. इकडे एक लाईन लागली आहे. महाप्रसादाची लाईन आहे. असा भला मोठा घाट आहे. या घाटावर मला मज्जा येते खूप. आलो आहोत श्री दत्त अमरेश्वर मंदिर येथे. तर येथे अनुसई मातेने खूप वर्ष गुप्तरूपाने दत्त महाराजांची सेवा केली. तिथे जातो दर्शनाला. आणि इथे एक घेवड्याचं नैवेद्याचं खूप महत्त्व आहे. ती गोष्ट इथे घडली दत्तचरित्रातील 18व्या अध्यायाची. तेच हे स्थान आहे. आपण मग असे बघितलं तिकडे ते जे दिसतात ही शेती वगैरे, तिथे पलीकडे मंदिर आहे आणि नदीच्या पलीकडे. आणि हे इकडचं अमरेश्वर मंदिर, दत्त मंदिर. चला दर्शन करून येऊयात. तर मित्रांनो, जर का तुम्हाला आमची छोटीशी ट्रिप आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.